Hello and welcome to the 11th lecture of Co-ordination Compound Class 12. मागील लेक्चरमध्ये आपण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचे पॉस्ट्युलेट पाहिलेले आहेत आणि म्हणजे थोडक्यात व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीच्या स्टेप्स आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या स्टेप्सनुसार कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर त्याचं हायब्रिडायझेशन करून आपण डिटरमाइन करतो आणि ते पाहण्याकरता आपण काही एक्झाम्पल्स इथे कन्सिडर करूया. फर्स्ट एक्झाम्पल फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. सो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कसे तयार होतात हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ऑक्टाहेड्रलमध्ये, लो स्पिन आणि हाय स्पिन. लो स्पिन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्पिनचं पेअरिंग जे आहे ते होतं आणि हाय स्पिन जर कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या स्पिनचं पेअरिंग होत नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानुसार दिलेला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे तो लो स्पिन आहे का हाय स्पिन आहे हे पहिल्यांदा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. फर्स्ट कॉम्प्लेक्स इज CO NH3 6 times plus. This is a low spin complex. हे आपल्याला एक्झाम्पल दिलं जाईल whether it is low spin or high spin. त्यानुसार आपण इलेक्ट्रॉनच्या स्पिनचं पेअरिंग होतं की नाही हे आपण इथं ठरवू शकतो. ओके, सो आता हा जो कंपाऊंड आहे हा कॉम्प्लेक्स जो आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला कशा पद्धतीनं असेल आणि तसंच त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशा असतील whether it is पॅरामॅग्नेटिक और डायमॅग्नेटिक हे आपल्याला या थिअरीचा युटिलिटीचा ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्याला हे ठरवता येऊ शकतं. ओके, तो सगळ्यात सुरुवातीला इथं सेंट्रल पेट ॲटॉम कोणता आहे ते पहा. दिस इज कोबाल्ट, ॲटॉमिक नंबर 27. सो वी कॅन राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्राउंड स्टेट. सो ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्या कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण अबव प्रिन्सिपलचा वापर करायचा आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. फर्स्ट इलेक्ट्रॉन will enter in 1s. S has the capacity of 2 electrons. So the first 1s subshell will be completely filled 1s2. नंतर इलेक्ट्रॉन एंटर होईल 2s 2s2. नंतर एंटर होईल 2p 2p6 कारण की मध्ये 6 इलेक्ट्रॉन वापरतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन एंटर होणार 3s. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन होतात. आता इथं टोटल इलेक्ट्रॉन 18 झाले. ओके, आपल्याकडे आहेत 27 म्हणजे आणखीन 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला भरायचे. त्यापैकी आता नेक्स्ट इलेक्ट्रॉन विल एंटर इन 3p ऑर्बिटल. 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतील. ओके, आता इथं पहा टोटल 18 इलेक्ट्रॉन झाले आपल्याकडे. आपण आता राहिलेले 9 इलेक्ट्रॉन भरूया. Okay, the next electron will enter in 4s orbital. 4s त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जर भरले तर आता टोटल इलेक्ट्रॉन पुन्हा 10 आणि 10 20 इलेक्ट्रॉन भरले. आता राहिलेले जे इलेक्ट्रॉन आहे ते पुढच्या सब ऑर्बिटलमध्ये एंटर होतील. तर पुढचं सब ऑर्बिटल आहे 3d. ओके, आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असणार आहेत 7. तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 7. आता हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण असं लिहू शकतो 3d पहिल्यांदा आणि 4s2 नंतर. ओके, 3d 7 and 4s2. ओके, बट लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्ड इन 3d और सबऑर्बिटल. ओके, मग आता कोबाल्टची या कॉम्प्लेक्समधील ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती पाहिजे. अमोनिया ऑक्सिडेशन अमोनिया मॉलिक्यूल असल्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. म्हणजेच याचा अर्थ कोबाल्टची ऑक्सिडेशन डायरेक्टली +3 म्हणजे हा कॉम्प्लेक्स तयार करताना कोबाल्टचा +3 आयन तयार होणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ कोबाल्टचा +3 आयन कधी तयार होईल ज्यावेळेला कोबाल्ट 3 इलेक्ट्रॉन लूज करेल. मग आता हे 3 इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमधून बाहेर पडतील तर लास्ट ऑर्बिटल 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3d मधला 1 इलेक्ट्रॉन तिथं रिमूव्ह होईल. त्यामुळं आपण असं लिहू शकतो CO +3 याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. 3 इलेक्ट्रॉन या ग्राउंड स्टेटमधून कमी करा 1s2 2s2 2p6 3s2 3p6.
ओके. आता इथला एक इलेक्ट्रॉन आणि हे दोन इलेक्ट्रॉन. इथे राहणार 3d6 4s0. ओके. आता याच्या पुढे 4p 4d ऑर्बिटल्स पण आहेत, त्यामुळे इथे आपण घेऊया 4p0. कारण ते हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला वेकेंट ऑर्बिटल लागतात, त्यामुळे त्याचा वापर 4p 4d होतो की नाही हे आपण नंतर पाहू. ओके. आता या पूर्वीचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3p पर्यंत सगळे ऑर्बिटल्स भरलेले आहेत, त्यामुळे हे आपण इन शॉर्ट असं घेऊ शकतो. दिस इज द कॉन्फिगरेशन ऑफ इनर्ट गॅस. कोणता इनर्ट गॅस आहे पहा, आर्गॉनचे कॉन्फिगरेशन आहे इथपर्यंत. ओके. आपण जर बॉक्स डायग्राम काढायची म्हटली इथं तर काय दिसेल पहा, इथून 5 बॉक्स नीचे 1 2 3 4 and 5. 4s चे एक बॉक्स 4p मध्ये 6 इलेक्ट्रॉन होतात, त्यामुळे 3 बॉक्सेस असतील. d ची गरज लागणार नाही आहे, त्यामुळे आपण हा d ऑर्बिटल नाही कन्सिडर केला तरी चालू शकतो. ओके. आता इथं हा जो दिलेला कॉम्प्लेक्स आहे हा कशा पद्धतीचा आहे पहा, लो स्पिन आहे, म्हणजे याच्यामध्ये स्पिन पेअरिंग होणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची हे लक्षात घ्या. आता इथं मी डी मध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवले 1 2 3 4 5 and this is 6. ओके. 6 इलेक्ट्रॉन आहे, परंतु हा कॉम्प्लेक्स लो स्पिन असल्यामुळं हे राहिलेल्या ऑर्बिटलमध्ये सिंगल पेअर इलेक्ट्रॉन जे आहे ते त्यांच्यामध्ये पेअरिंग होणार, म्हणजे हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी जाईल, हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी जाईल. त्यामुळं आपल्याला हे स्ट्रक्चर कसं दिसेल पहा, पेअरिंग झाल्यानंतर ॲज इट इज लो स्पिन कॉम्प्लेक्स पेअरिंग टेक्स प्लेस. आता इथे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होणार आहे, त्यामुळे आपल्याला दिसणार कसं पहा, हे स्ट्रक्चर दिस विल लुक लाईक दॅट. दिस असं दिसेल आपल्याला 1 2 3 4 5. ओके. आता याच्यामध्ये फर्स्ट ब्लॉक पेअरिंग झालेला आहे. हा इलेक्ट्रॉन इथे सेकंड मध्ये पण पेअरिंग होईल, नंतर थर्ड मध्ये पण पेअरिंग होईल आणि 2 बॉक्सेस जे आहेत ते वेकेंट राहतील. तसंच याच्या पुढे 4s हा पण रिकामा आहे आणि 4p हे पण रिकामा आहे. आपल्या माहितीसाठी दिस इज 3d, दिस इज 4s, दिस इज 4p. ओके. आता ह्या सेंट्रल मेटल ॲटमला किती लिजन्स अटॅच आहेत? 6 लिजन्स आहेत. आपल्या व्हीबीटी नुसार आपण कन्सेप्ट कशी केलेली आहे बघा, सेंट्रल मेटल ॲटम और सेंट्रल मेटल आयन जो आहे that provides vacant orbitals for the ligands. साठी तो vacant orbital प्रोव्हाइड करतो. केवढे प्रोव्हाइड करतो? त्याच्या कोऑर्डिनेशन नंबर 1. इथं कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, म्हणजे याचा अर्थ इथं 6 vacant ऑर्बिटल आपल्याकडे असली पाहिजे. अँड बिफोर दॅट वी हॅव टू रिमेंबर दिस इज लो स्पिन असल्यामुळं असलेल्या इलेक्ट्रॉन स्पिनमध्ये इथं पेअरिंग होईल. मग आता याच्या पुढे आपण 6 ऑर्बिटल्स कन्सिडर करणार आहोत. कोणकोणती पहा, 3d मध्ये 2 ऑर्बिटल, एक 4s आणि 4p मध्ये 2 ऑर्बिटल, अशी आपण 6 sp3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन या ठिकाणी घडेल. आणि मग त्यानंतर अमोनिया जो आहे दॅट कंटेन्स 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या ऑर्बिटल्समध्ये, ह्या वेकेंट ऑर्बिटल्समध्ये इन्क्लूड होतील आणि त्यामुळं आपण त्यांना वेगळ्या रंगाने किंवा वेगळ्या याच्यानं दाखवूया. 6 अमोनियाचे 6 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 1 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2 3 4 5 and 6 अशा पद्धतीने 6 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी भरले जाते. आता आपण पाहू शकतो या कॉम्प्लेक्समध्ये सर्व ऑर्बिटल्स जे आहेत हे कम्प्लिटली फिल्ड आहेत अँड दॅट इज वाय धिस कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक इन कॅरेक्टर. डायमॅग्नेटिक कॅरेक्टर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर याची जॉमेट्री कशी असेल तर टाइप ऑफ हायब्रिडायझेशन पाहायचं D2sp3.
म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे टाईप ऑफ हायब्रिडायझेशन आणि त्यानुसार त्या कॉम्प्लेक्सचं आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करतो. एक्वेस विथ जर असेल तर दॅट इज ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल म्हणजे सेंटरमेंट ॲटमला कोबाल्ट, एका प्लेनमध्ये 4 अमोनियम NH3 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 ओके. आणि त्याच्यानंतर एक जो अमोनियम असेल above the plane and one will be the below the plane, and this complex is carrying +3 charge because cobalt has oxidation state +3. This is your octahedral complex. अशा पद्धतीनं आपण कोणत्याही कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीचं असेल हे हायब्रिडायझेशन करून डिटरमाइन करतो. आणि हायब्रिडायझेशन जे आहे ते आपल्याला ठरवण्याकरता सगळ्यात सुरुवातीला याचा कोऑर्डिनेशन नंबर पाहिला पाहिजे, तेवढे वॅकंट ऑर्बिटल्स अवेलेबल केले पाहिजे सेंट्रल ॲटमला. आणि तसंच स्पिन हा कोणत्या प्रकारचा स्पिन आहे पाहिलं पाहिजे. लो स्पिन असेल तर इलेक्ट्रॉनचं पेरिंग इथं घडलेलं आहे, करेक्ट. आणि मग नंतर त्याच्या पुढे उरलेली जी ऑर्बिटल आहेत ती आपण वापरली आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, इथे हे जे डी ऑर्बिटल वापरलेलं आहे हे 3D ऑर्बिटल आहे. लास्ट ऑर्बिटल इज 4th. 3D आतलं इनर डी ऑर्बिटल वापरलं आहे, त्यामुळे याला आपण म्हणू शकतो इनर कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे इट इज इनर कॉम्प्लेक्स. MCQ मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या लो स्पिनचं एक्झाम्पल इथे पाहिजे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर पाहूया. थँक्यू.